टीम शंकरजी शेडगे साहेब असतील तर दुसऱ्या बाजूला गणेशजी काटेकर साहेब असतील तर जे महाराष्ट्र 11 एवटी टीमचे दीपक दादा लोखंडे साहेब असतील दोघांचे संघ आपण पाहिले तर अगदी फायनल मध्ये दाखल झालेत आणि सज्ज आहेत या फायनल मॅचच्या एंट्रीसाठी. गतवर्षीचा तुम्ही या स्पर्धेचा आपण पाहिलं तर ट्रेलर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये देखील प्रत्येक दोन्ही टीम फायनलची अशीच एंट्री झाली होती आणि सेम एंट्री यंदाही आपण पाहिलं तर दोन्ही टीमची घेतोय. गतवर्षी देखील रोहित दादा अशाच पद्धतीने एंट्री झालेली आणि ती जी मला वाटते व्हिडिओ बनवली होती संतोष शेवाळे यांच्या मला वाटते सौभाग्यवती प्राजक्त शेवाळे त्यांनी जी व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये अशीच एंट्री आपल्याला बघायला भेटली ती गतवर्षी होती. बंडे दादा कायम आपण पाहिलं तर कामासाठी तत्पर दोन्ही टीम सज्ज आहेत. टीम्स आर रेडी ऑल सेट 10 9 8 7 6 5 4 3 2 1 कराड तालुका प्रीमियर लीग हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत KTPL 4.0 साठी दोन्ही फायनल टीम सज्ज झालेत. त्रिमूर्ती फायटर गोटेवाडी शंकर येडगे आणि गणेश काटेकर यांच्या मालकीची टीम तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा लोखंडे यांच्या मालकीची जय महाराष्ट्र एवटी संघ वेलकम टीम. वा फायनल ला होईल सुरुवात रॉयल एंट्री दोन्ही टीमची प्रत्येक खेळाडू झालाय सज्ज. Ladies and gentlemen, please welcome Jai Maharashtra. मी आमचे संपूर्ण मान्यवर विनंती करेल आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सॉन्ग असू देत सॉन्ग चालू असू देत आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे निस्वार्थी एक योद्धा एक कधी न थकणारा लढवया म्हणजे महाराष्ट्राचे अगदी 22वे मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब बाबा यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी गजाननजी आवाळकर साहेब असतील आणि त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय पैलवान नानासाहेब पाटील मालक बंडाराना जगताप साहेब जयवंतजी जगताप साहेब नरेंद्र पाटील सरपंच जकीटवाडी टीमचे जकीटवाडी गावचे शिवाजी मोहिते साहेब असतील बापूराव काटेकर साहेब असतील अविनाश दादा या संपूर्ण आमचे मान्यवर या सगळ्यांना मी विनंती करेल आपण अगदी खेळपट्टीच्या दिशेने जरूर दाखल व्हायचंय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय मान्यवर देखील बाबासाहेब बागल साहेब असतील हे संपूर्ण मान्यवर मी विनंती करेल फायनलच्या मॅचला थोड्याच वेळामध्ये होईल सुरुवात. टॉस केला जाईल दोन्ही टीम सज्ज आहेत आमचे संपूर्ण मान्यवर आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी हलगीच्या वादामध्ये दोन्ही संघ मालक आणि दोन्ही मालकांचं यावेळी मात्र आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर प्रमुख मान्यवर आता या खेळपट्टीच्या दिशेने येत आहेत. वा अखेरीस दोन संघ मालक या ट्रॉफीच्या जवळ येऊन आता उभे राहिलेत. एक वेळ होती ती ओपनिंगची सेमिनरी आणि त्या ओपनिंग उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रत्येक संघ मालकांना फोटो काढला आणि आता वेळ बदलली. आता वेळ अशी आली की आता या दोन संघ मालकांना संधी भेटली आहे
या फायनलच्या ओपनिंग सोहळ्यामध्ये आपण पाहिलं तर ट्रॉफीच्या अगदी जवळ उभं राहण्याची आणि आता दोन्ही टीम्स आहे सज्ज केला जाईल टॉस. मी विनंती करेल टॉस साठी अर्थातच पैलवान नानासाहेब पाटील साहेब मालक आपल्या शुभ हस्ते या मॅचचा फायनल मॅचचा केला जातोय. अगदी टॉस आमचे सन्माननीय आदरणीय बंडाराणा जगताप साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण या. कॉल कोणाचा आहे? अर्थातच त्रिमूर्ती फायटर गोटेबाडी टीमचा असेल कॉल. तुम्हाला कॉल करायचा आहे KTPL किंवा दीपक दादा. फायनल मॅचचा टॉस स्पिन द कॉइन. KTPL हा कॉल आहे आणि टॉस आहे KTPL. वाव टॉस जिंकलाय. आता महत्वाचा निर्णय क्षेत्ररक्षण करू सर. फायनल मध्ये चुकता 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर मॅच. टॉस जिंकल्यानंतर तरी फिल्डिंग यस वाट बघत होता फायनलची. नक्कीच सर. जास्त वेळ घेणार नाहीये. राजू कांग मॅच बनेल तापेल पैसा वसूल मॅच होईल का? हो 100% आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच घेणार आहोत. तुला बॅटिंगच भेटली आणि मॅच पैसा वसूल 100% फुल आग लागणार. हो हो थांबू आम्ही थांबा की. पक्का. थँक्यू सो मच. मॅच टॉस झालाय फायनल मॅचचा. विनंती करेल आपण सगळ्यांना एक छान फोटोशूट केला जाईल आणि त्यानंतर फायनल मॅचला होईल सुरुवात. गोटीबडी संघाने धाडसी निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. त्रिमूर्ती फायटर्स गोटीबडी नाणेफेकीचा कोण त्यांच्या बाजूने जातोय. सातत्याने प्रश्न विचारला. टॉस जिंकलाय फिल्डिंग घेणार का? होय फिल्डिंग घेणार. आता निर्णय घेतलाय तर रुपेश तो सार्थ ठरवा लागेल. Thank you. एक छान फोटोशूट या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जातो. फायनलचा मुकाबला आणि फायनलचा टॉस झाला आणि अगदी आमच्या VIP मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर टॉस केला गेला आणि त्यांच्या समवेत हा एक छोटासा या स्पर्धेचा फोटोशूट केला जातोय. क्षण येतो क्षण जातो. KTPL 4.0 च्या आठवणी या फोटोमध्ये नेहमी राहतात आणि तदनंतर हलगी आणि तुतारीचा मान. रुपेश अगदी अद्भुत आपण पाहू शकता. हलगीवाले देखील इथं आता ते देखील रंगात आलेले आहेत. हलगीची टीम आणि हलगीचा आवाज ट्रॉफी दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. नक्कीच सर. ही स्पर्धा आहे मानाची. ही स्पर्धा आहे सन्मानाची. ही स्पर्धा आहे परंपरेची आणि ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची. तुम्ही पाहता अनुभवताय स्पर्धा मानाची कराडकरांच्या अभिमानाची. KTPL 4.0 कराड तालुका प्रीमियर लीग 2025 मधील ही मेगा फायनल आणि मेगा फायनलचा मात्र टॉस झालाय. अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले आणि मान्यवरांची मांदी आली. हीच खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. एक दमदार स्पर्धेचं दमदार नियोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण सुनियोजित पद्धतीने मांडलेली मात्र स्पर्धा आपल्याला सर पाहायला मिळते. आणि स्क्रीनवर पाहतोय हायड्रोटेक कराड तालुका प्रीमियर लीग ची ट्रॉफी आपल्याला मात्र इथे पाहायला मिळते आणि या ट्रॉफीचे क्षणचित्र त्याचबरोबर मात्र या मैदानाला दाखवलं जातंय. या मैदानाची भव्य दिव्यता मात्र इथे पाहायला मिळते. सुंदर ग्राफिक. जय महाराष्ट्र 11 वर्सेस त्रिमूर्ती फायटर हा सामना आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत आणि हे दोन मान्यवर संघ एकमेकांविरुद्ध. त्याचबरोबर सर्व मान्यवर आता हळूहळू व्यासपीठावरती दाखल होत आहेत. त्रिमूर्ती फायटर गोटेबडीने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हलगीवाले देखील रंगात आलेले आहेत. तुतारी महाराष्ट्राची शान ती देखील वाजते आहे. तुतारीचा आवाज देखील आपण ऐकूया या ठिकाणी. ही तुतारी आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. तुतारी वाजते. मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला संघ मैदानावरती दाखल होतं. ती चित्र देखील tennis cricket.in वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित आपलं स्वागत आहे.
अद्भुत असं हे दृश्य आणि कोपरखेडच्या ऐतिहासिक मैदानावरती भूमिपुत्रच्या मैदानावरती आता अंतिम महासंग्राम रंगणार आहे. कराडकरांच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. या लाख मोलाच्या कराड तालुका प्रीमियर लीग 2025च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा अंतिम थरार आपण आता मैदानावरती अनुभवणार आहोत. यस सर. मेगा फायनल अर्थात कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 KTPL 4.0 चा अंतिम सामना. मेगा फायनल एका बाजूला गणेश काडेकर साहेब GK आणि शंकर शेडगे साहेब यांच्या मालकीचा त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेब यांच्या मालकीचा जय महाराष्ट्र 11 येवती. या दोन संघांमधील बिग बॅटल, तुल्यबळ लढत मैदानाच्या आतमध्ये. रोहित, एक प्रश्न मला सतावतो, मी तुलाही विचारेन, अत्यंत महत्वाचा. तूही खूप चांगलं क्रिकेट खेळ अनेक वर्ष खेळलेला आहे. मैदानावरती त्रिमूर्ती गोटेवाडी संघाने टॉस जिंकला, तू कॅप्टन असते तर काय निर्णय घेतला असतास? निश्चित आम्ही अगोदरच सर महत्वपूर्ण प्रश्न अगोदरच क्लिअर केलं होतं. अक्षरा डबल सांगितलं होतं. 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकला असतं तर मी आता सध्याच्या घडीला बॅटिंग साईडने गेलो असतो, कारण या कंडिशनमध्ये थोडंसं नंतरच्या इनिंगमध्ये बॉल ट्रॅव्हलिंगचा इश्यू येऊ शकतो. या मैदानाचा इतिहास पण तसाच राहिलेला आहे, त्यामुळे थोडासा डिसिजन रिस्की घेतलेला आहे. पाहूया काय होतंय सर. धाडसी निर्णय घेतलेला. आता दोन्ही आमचे ऑफिशियल मैदानावरती जात असताना ते दृश्य पाहू शकता. शशी साटम आणि आता मॅच बॉल घेऊन दोन्ही ऑफिशियल मैदानावरती. आणि अजून एक सर महत्वपूर्ण म्हणजे असा तुम्ही उल्लेख केला टॉस घेतला असता तर, परंतु सुजितने सर गेल्या वर्षी अंतिम सामना खेळला होता. पहिला टॉस जिंकून क्षेत्ररक्षण केलं होतं आणि चेस करताना 70 धावा चेस केल्या होत्या याच मैदानावरती, याच स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये. त्यामुळे सुजितसाठी चेसेबल चेस करणं थोडंसं सोपं जाईल असं वाटतंय. बघूया क्रिकेटचं मैदान आहे. किरण तुझं काय मत आहे? ज्या पद्धतीनं तू सातव्यांदा विचार टॉस जिंकलाय, फिल्डिंग करणार, दुसऱ्यांदा विचारलं, काय तुझ्या मनामध्ये चाललं होतं? फिल्डिंग इज बेस्ट ऑप्शन सर, कारण की थोडासा अंधारही होऊ शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग घेतली असती तरी बरं झालं असतं. पण मला असं वाटतंय नशिबानं टॉस जिंकला, मॅच मेहनतीनं जिंकावी लागेल. मेहनत करा, मॅच जिंका. टॉस तर नशिबानं आलाय. मात्र हलगीवाले मी विनंती करेल, हलगीवाले तुम्ही एका पॅव्हलियनमध्ये एक हलगीवाला आणि दुसऱ्या पॅव्हलियनमध्ये दुसरा हलगीवाला जावा. दोन्हीकडे आक लावून टाका आणि मॅच बनवून टाका. हलगीवाल्यांना विनंती आहे. आणि दोन्ही बाजूला आमचे 2 अँकर पण तिथे असणार आहेत. येस सर. आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला आपण इथून जय महाराष्ट्र युवती या संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यांच्या डगआउट मध्ये पाहायला गेलं तर अगदी उत्साही वातावरण इथे मात्र पाहायला मिळतं. स्वतः संघमालक आपल्याला पाहायला मिळतं तिकडे. सर काउंटडाऊन घेऊया. या ठिकाणी एक जयघोष होईल फक्त. जोरदार आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बॅक काउंटडाऊन इथे मॅच होईल चालू, तिथे जोडले जातील प्रशांतजी आणि त्याचबरोबर रोहित पाटील सर. थँक्यू. चला सर फायनलचा काउंटडाऊन सर्व प्रेक्षकांना विनंती करेन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हिअर वी गो. मेगा फायनल KTPL 4.0. पहिल्या चेंडूवरती सर थर्ड मॅनला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची बाहेरची गड आणि चेंडू जातोय थर्ड मॅन झोन मध्ये. पहिल्या चेंडूवरती धावांचा अकाउंट ओपन होते सर. राजू कंक के ऊपर सबकी निगाह रही कि बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है. वेल इन फॉर्म, टप्पा खाते उच्चार मिला था, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और इस बार फ्लाइंग स्वीपर जो खिलाड़ी थे वह बिल्कुल फ्लाइंग हुए और गेंद को रोकने की पूरी कोशिश. 1 रन राजू कंक का खाता खुलता हुआ. नॉर्थ सेग्रेंटचा बॅट्समन होता सर रोहित गुरव. अतिशय चांगली साथ आतापर्यंत राजू कंक यांना दिलेली आहे. पाहूयात या मॅच मध्ये कशा प्रकारची इनिंग खेळतोय. अतिरिक्त उंची मिळाली या चेंडूवरती, पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु निर्धाव चेंडूची सांगता होईल. विकेट कीपर अक्षय डफळे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू सर्व्हिस आवतोय. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई थी और बैकफुट जाके आंसर पर खेलना चाह रहे थे. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. यह मंच है और दीपक दादा लोखंडे, क्या बात है सर, आपके नेतृत्व में टूर्नामेंट और निखर के आया है. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, शरीर से दूर, गेंद को ड्राइव करना चाहते थे कवर की तरफ, गेंद चली गई मिड विकेट की तरफ. इसका मतलब रोहित बल्लेबाज जो है ना गेंद से बहुत दूर रहे हैं, लेकिन अच्छी बात क्या है राजू कंक के पास स्ट्राइक जाएगा. बिलकुल बिलकुल. ज्या प्रकारचा खेळ राजू कंकचा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. राजू कंक जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती राहणं जय महाराष्ट्र युवती संघासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. परंतु गोलंदाज देखील अनुभवी आहे. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील राहिलेला आहे आणि या संघाचा चॉईस प्लेअर म्हणून आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून. पहा सर डिफेन्सिव्ह अप्रोच आहे का, कारण मेगा फायनलची लढत थोडासा प्रेशरचा गेम, काय वाटतं सर अशा प्रकारच्या मॅचेस तुम्ही बऱ्याच वेळा कव्हर केलेल्या आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही समालोचन करता, फाइनल मैच का प्रेशर थोड़ा वेगळा असेल का? बिल्कुल सही कहा आपने. ग्रैंड फाइनल का जब मैच होता है तो उसका अतिरिक्त दबाव भी होता है, लेकिन एक गेंद आपका शिकार करने के लिए आती है तो वहां आपको बचने की जरूरत होती है. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के है फिलहाल.
रूम बना के खेलना चाहते थे, फॉलो किया बहुत बढ़िया तरीके से, गेंद को ड्राइव किया गया था, यहाँ भी थोड़ा आंखों से दूर ही रखा गया। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हनुमंत मोरे। हनुमान का मतलब होता है कि उनके जो 8 नेम है उसमें से एक नाम मुझे बहुत अच्छा लगता है, वो संकट मोचक। अभी तक मोरे साहब ने बहुत बढ़िया काम किया, हनुमत ने बहुत अच्छी गेंदबाजी की है और तुरुप का इक्का साबित हुए है इस टीम के लिए। आतापर्यंत अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतोय. म्हणजे ही जी सुरुवात आहे ती त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी संघासाठी खूप महत्त्वपूर्ण सुरुवात असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील रोहित गुरव, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील होते, उचलून धरली जाते, पंचांचं बोट आकाशामध्ये, धक्का लागतोय. पहिला या मेगा फायनलच्या लढतीमधील पहिली विकेट कुणाची जाते तर रोहित गुरव, मॅन फ्रॉम तारुक डीजे. तो अच्छा स्टार्ट करके दिया आपने टीम के लिए. अतिशय चांगली सुरुवात. ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कॅप्टन अक्षय डफळे यांनी, तो गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत सर सार्थ ठरवण्याचं काम हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून होतोय. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर, फ्रंट फुटवर आपल्याला जे त्रिमूर्ती फायटर सर गोटेवाडी पाहता येईल. और जय मार्टी के खेमे में कोई आवाज नहीं है, इसका मतलब है कि अपोनेंट टीम ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है. आपली कलाकारांची पूर्ण फौज या ठिकाणी आपण पाहू शकता. मिकी माउस नाचतोय मैदानावरती, अत्यंत सुरेख असं दृश्य पाहतो आहे. फिलहाल स्कोर पहले ओव्हर के बाद 3 रन 1 विकेट के नुकसान पर. गोलंदाजीसाठी क्रमांक 2 चं षटक हाताळण्यासाठी राजू अप्पा हिनुकले, कोपरकरने गावण करून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा राजू गंग यांच्यासाठी. थोडंसं सर दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न झाला, मागच्या बाजूला चेंडू हाताळला गेला, पंच दोन्ही हात पहिला होतील, अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. खात्यामध्ये थोडासा बदल होतोय, धावसंख्येमध्ये धावून पोहोचते 4 या धावसंख्येवरती. राजू अप्पा हेनुगले जे एक महत्त्वपूर्ण सिनियर खेळाडू राहिलेले आहेत गणेशवाडी संघासाठी, आज त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना. बिल्कुल इस वक्त इम्पोर्टेंट रोल है. दूसरी तरफ टीम देखे, ये मंच भी है और यहाँ खिलाड़ी भी मौजूद. स्कोर 4-1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद शॉट पिच गेंद, उसके ऊपर बाहर गेंद के लिए कड़क शॉट. वेलकम सिंह राज, शानदार छक्का. इनिंग मधील पहिला षटकार येतोय मेगा फायनलच्या अंतिम लढतीमधील राजू कंगच्या बॅट मधून. शॉर्ट पिच विकेटचा घेतलेला पूर्णपणे फायदा आपल्याला पाहायला मिळतो. केरलेच्या डोक्यावर षटकार, आयवा कॅच. 10 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. राजू अप्पा टुकला टप्पा त्यावरती अचूक कार्यक्रम. राजू कंगच्या बॅटमधनं षटकार, आकुटबद्ध चेंडू ऑल साइडला पूल केलाय, फटका चांगला आहे, अतिशय दर्जेदार कामगिरी. चेंडू सीमारेषा पार, खडखडीत चौकार राजू कंगच्या बॅटमधनं. थँक्यू. अतिशय अप्रतिम दर्जेदार संगीत आपल्याला पाहायला मिळते डीजे मृणाल यांच्या माध्यमातून. बादशाह सध्याच्या घडीला राजू कंग बादशाह दाखवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार, एक षटकार, आक्रमण राजू अप्पा यांच्यावरती. पुढच्या चेंडूवरती पहा, बॉडी लाईन खराब, विकेट किपिंग. यावेळी प्रेशर 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 आणि वाईड +4. 5 धावा जोडल्या जातील खात्यामध्ये. डीजे ज्यावेळेस एखादी मॅच अडकलेली असते, एखादा मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळतो जिकडून मॅच पूर्णपणे टर्न होऊ शकते. आणि हा तो मुवमेंटम आहे का, तो हा क्षण आहे का जिकडनं मॅच जय महाराष्ट्र युवती या संघाच्या बाजूने झुकेल असं वाटतंय तुम्हाला? You're absolutely right. क्योंकि राजू थोड़ा सा समय लिया,
अब बैटल देखिए, राजू अप्पा और राजू कंग, इस पर बाहुबली का कटप्पा और राजू अप्पा, आपका जो टिप्पा वो सही होना चाहिए, अगर वो थोड़ा सा गलत हो जाएगा तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले। सामने राजू है, राजू टू राजू, इस ओवर की अगली गेंद, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, थोड़ा ऑफ टप के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में खेलते हैं, सेंसिबल बल्लेबाजी राजू की, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, बड़े स्ट्रोक आए, उसके बाद में सिंगल लिया और तेजस को मौका दिया बल्लेबाजी करने के लिए। स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगली सुरुवात अवघ्या 3 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना, परंतु त्यानंतर राजू अप्पा यांच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे। अवांतर स्वरूपात देखील 5 धावा मिळाल्या गेल्या, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती। राजू तेजस गारे यांच्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर डीजे। तेजस गारे, क्या जबरदस्त स्ट्रोक था पल्ले के बीचों बीच, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सीना तान। तेजस अब बीच मैदान पर आग लगाते हुए, सर खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, पहले राजू अब जाकर तेजस। सर तेजस गारेचं एक वैशिष्ट्य सांगेन, ज्या ज्या वेळेस मॅच मध्ये थोडस ट्विस्ट येतो आणि तेजसला फलंदाजीची संधी मिळते, तेजसने आपलं काम प्रत्येक लीग मध्ये या संघासाठी करून दाखवलेलं आहे आणि तेच काम पुन्हा एकदा यावेळी थोडासा चेंडू खाली राहतोय, उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर, पंच इशारा करतायत, उजव्या स्टंपच्या बाहेर आहे, अपील केली होती परंतु उचलून धरली नाही, एक बायच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल। 27 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना राजू अप्पा हिनुकुल यांना आपण पाहतोय। आखिरी गेंद होगी इस दूसरे ओवर की, मैंडेटरी पावर प्ले, स्कोर 27 1 विकेट के नुकसान पर। 1 विकेट आपने खो दिया, लेकिन राजू और तेजस ने पारी को संवारा है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। ग्रैंड फाइनल का मुकाबला, राजू अप्पा शॉट पिच गेंद थी, बैकफुट चले गए, स्टक कवर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन मुकम्मल किया, 2 ओवर के बाद रन संख्या 28। रुपेश हमारे साथ जुड़ेंगे एक बार फिर राइट साइड पर जो डगआउट है, डगआउट की तरफ रुपेश, ओवर टू यू। 28/1 डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर या इथून tenniscricket.in चे कॅमेरामन आपण ही इथे मात्र जोडचे आपण पाहायला गेलं तर परिपूर्ण हा जय महाराष्ट्र एकटीचा मात्र डगाऊड पाहतो, सध्याच्या घडीला मात्र यांच्या चेहऱ्यावरती खूप राजू कंक मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते। एकदा आवाज झाला पाहिजे जोरदार, परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की उद्याच्या नावानं कराड तालुका म्हटलं चांग झालं। पहिला पण पाहतोय अप्रतिम खेळ आणि अप्रतिम मात्र नाव असताना पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीनं अगदी पाहायला गेलं तर थैंक यू थैंक यू महेश जी वहाँ बिल्कुल मौजूद है, इनका भी इंजन गर्म है। मैदानाच्या उजव्या बाजूला आपण जय महाराष्ट्र युथच्या डगआउट मध्ये रुपेश सरांना पाहिलं, मैदानाच्या डाव्या बाजूला आपण पाहतो आशिष सर देखील आपल्या समोर जोडले गेलेले आहेत। त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाचा आवाज थोडासा कमी आहे, मैदानाच्या आतमध्ये मॅच जबरदस्त आहे। आशिष सर प्लीज। नक्कीच नक्कीच, गोट डगआउट मधून देखील आवाज येतोय, मारुतीच्या नावानं, मारुतीच्या नावानं। थँक्यू। हा आवाज आहे, ओव्हर टू कॉम्बॉक्स। Thank you Ashish and Rupesh। After 2 over now score 28/1। बैक टू क्रिकेट, क्रिकेट की तरफ एक बार फिर बढ़ते हैं मैदान की ओर। अब देखिए राजू 14 पर खेलते, ये डगआउट है फिलहाल, ये डगआउट दोनों तरफ आप देख सकते हैं, दोनों तरफ हमारे को एंकर भी मौजूद है अभी अपने बॉडी मार पर तैयार। इस ओवर की पहली गेंद टपकाते उछाल था, बैकफुट पे चले गए, बॉडी को बिल्कुल रोल किया, बैट स्विंग बहुत अच्छा, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। बल्लेबाजी कर रहे हैं और दीपक दादा लोखंडे, इनके ऊपर एक गाना है, सुबह लिखता हूँ शाम लिखता हूँ, दिन लिखता हूँ रात लिखता हूँ, ये कलम भी दीवानी हो जाती है। जब दीपक दादा लोखंडे मैं आपका नाम लिखता हूँ। तो दीपक दादा लोखंडे टूर्नामेंट की शान है, हमारी पहचान है। 34 1 विकेट के नुकसान पर।
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला या चेंडूवरती. डिफेन्सिव्ह म्हणजे अतिशय दर्जेदार क्रिकेट खेळतो. एखादा मोठा फटका त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतो आणि राजूला माहिती आहे त्याची विकेट, त्याची इनिंग जर महत्त्वपूर्ण राहिली, शेवटपर्यंत खेळला गेला तर एक मोठी टोटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या संघाच्या विरोधामध्ये गोलंदाजीसाठी सर अभिला पाचारण केले, जो फिंगर रोल करण्यासाठी, स्लोअर वन करण्यासाठी ओळखला जातो, परंतु पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. त्यानंतर एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. तेरी मेरी चंद्रे पहली गेंद पर एक सिक्सर, उसके बाद में बिंदी गेंदे 34 एक विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. राइट अप और 2 विकेट गेंदबाजी हो रही है. ऑफ के बाहर गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, उछाल भी था. देखिए आपने विकेट के बारे में चर्चा की रोहित, विकेट बहुत इंपॉर्टेंट है, खास करके आपने टॉस जीता. एक विकेट से बात नहीं बनेगी. प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट बहुत इंपॉर्टेंट. अगर वो लेते हैं तो एक आपका सफर बहुत आसान बन जाएगा. अतिशय उत्कृष्ट उदाहरण सरांनी दिलं. विकेट महत्वपूर्ण असणार आहे, परंतु राजू कंक ज्या प्रकारे फलंदाजी करतोय अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून शांत डोक्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभि काटेकर यांच्या समोर थोडेसे यावेळी पहा बॅकफुटला गेले, पंच केला, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये उचलला गेला, चेंडूला पोहोचवतो सीमारेषे बाहेर. चौकार डीजे. चेंडूचा वेग फार नव्हता, त्याला माहिती होतं एक पोझिशन मध्ये आला. राजू बन गए जेंटलमैन. बहुत ही शानदार पारी के अंदर स्कोर 38 एक विकेट के नुकसान पर. राजू पहुंच चुके 24 पर 11 गेंदों का सामना किया. अभी के ऊपर हमला हो रहा है. 4 गेंदों में 10 रन खर्च किए हैं. 38 पर 1 गेंदबाजी का गेंदबाज अपने बॉलिंग पर अभी सामना करने के राजू कंक. 24 पर बल्लेबाज. एक बहुत ही इंपॉर्टेंट. इट्स आउट ऑफ द मार्क डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. येवतीच्या डगआउट मधील जरा जे विनंती लाईनवर आहेत त्यांना प्लीज विनंती असेल, क्षेत्ररक्षकाला कोणताही अडथळा येणार नाही याची जबाबदारी घ्यायची. प्लीज अजय, प्लीज थोडं साई थोडीशी पाणी चला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. 3 षटकांची मॅच पूर्ण होते. 3 षटकाखेरीज सर पहिल्या षटकामध्ये बिनबाद 3 होत्या, एक बाद 3 होत्या. 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा फलकावरती लागल्या जातात, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 47 धावा कुठलेले आहेत. बिल्कुल राजू और तेजस ने बहुत ही धुआंधार बल्लेबाजी की, डोमिनेट किया. राजू ने 36 पर खेल रहे 13 गेंदों का सामना किया. अब चलते हैं डगआउट की तरफ. हमारे साथ अभिषेक जुड़ने वाले हैं. ओवर टू अभिषेक. डेफिनेटली आपण इथे सॉरी आशीष. ओवर टू आशीष. नक्कीच त्रिमूर्ती फायटर हा संघाचा डगआउट पाहायला मिळतोय. काय वाटतंय, कशा पद्धतीने पाहता या मॅच कडे? मॅच ज्या प्रकारे सुरू आहे आता, कमी अभी या डगआउट मधून अगदीच पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हा डगआउट फायटर डगआउट मध्ये थोडे बाहेर या तरच आवाज येईल. गर्दीमधून थोडस बाहेर येऊन बोला, रेंजचा इश्यू आहे. सर आपण एकत्रच दोन्ही डगआउट मधनं एकदाच घोषणा दिली जाईल छत्रपती शिवाजी महाराजांची. दोघांनी तिथे मध्ये सर 3 षटकानंतर 50ची सुरुवात आहे. जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी अडकळी सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक कसा असावा हे दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा लोखंडे यांच्या मालकीचा संघ जय महाराष्ट्र येवती अप्रतिम दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. राजू कंक 13 चेंडू 36 धावा. तेजस गारे 2 चेंडू 6 धावांवरती. गोलंदाजीसाठी एक छोटासा बदल केलाय. सुजित शेवाळेला आणले कोपरकर गावकडून आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आपल्याला तेजस गारे पाहायला मिळतील. पुटिंग 6 नाउ 50 for 1. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. शॉट पिच गेंद इस बार खेलते बॉलर के सर के ऊपर से बाउंड्री पर खिला. क्या उनके पास कोई मौका? बिल्कुल मौका है, उसका फायदा उठाया बल्लेबाज तेजस. बैक टू द मोबाइल एंड विकेट गिरता. थँक्यू. मारुतीच्या नावानं बोला जय
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आता ओव्हर टू कुठे- कॉम्बॉक्स त्रिमूर्ति गोटेवाड़ी आप रिएक्शन दे रहे हो ना, इनकी आपने देखी है और विकेट मिला। सबसे बड़ी बात विकेट मिला, तब एक बार कॉन्फिडेंस बढ़ेगा गेंदबाज का, क्योंकि अच्छी साझेदारी बनी थी। 50 रन अब 1 विकेट पर थे, 50 रन 2 विकेट पर बल्लेबाज तेजस कारी बैक टू द पेपर इन। येस, क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय कराड तालुक्याचा एक हार्ड हिटर बॅटर बोलाडे आणि तो पण नावाने संबोधित शुभम शेवाळे, ज्यानं सर पहिल्या मॅच मध्ये मॅच कुठेतरी अडकली होती जय महाराष्ट्र युवतीय संघासाठी। तिकडनं शेवटच्या षटकामध्ये येऊन तब्बल 4 षटकार खेळले होते आणि मॅच आपल्या संघाला विजय करून दिली होती। दुसऱ्या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला होता। सुजित साठी पहिल्या चेंडूवरती विकेट आले शुभम। यावेळी पहा पॅडल स्वीप, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फंबल, परंतु राजू कंगसेप आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचतोय आणि 1 धाव मिळाली या चेंडूवरती। एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला। हाँ बिल्कुल, अब सेट हो चुके हैं बल्लेबाज राजू कंग। 36 पर खेल रहे हैं, 13 गेंदों का सामना किया। स्कोर इस चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और शुभम के ऊपर भी दारोमदार रहेगा। एक मोमेंटम तो बनाया बल्लेबाजों ने। स्कोर इसी के साथ 51 पर 2 ओवर चौथा प्रगति पर है। 5 गेंदों का खेलना बाकी है। सुजीत गेंदबाजी कर रहे, एक विकेट इनको मिला है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ब्लैंक ट्रिप पर खिलाड़ी, एक गली पर खिलाड़ी, पॉइंट है। ऑफ टाइम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है, डीप स्ट्राइक क्षेत्र में गेंद को खेल दिया, गेंद बोलने के बाद 4 रन, करेक्ट शॉट। जय श्रीराम सुजित नाराज आहे, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे, क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड फायनल मॅच खेळतोय, थोडासा निश्चित जपला गेला पाहिजे, त्यामुळे सुजित थोडासा नाराज आहे। कव्हर्सला राजूने अगदी हलक्या हाताने पुश केला होता आणि क्षेत्ररक्षक बीट होतोय, जाऊन चौकार मिळतो या चेंडूवरती। धावसंख्या जाऊन पोहोचते 55 for 2, 55 धावा धाव फलकावरती। एका मोठ्या टोटलच्या दिशेने धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते जय महाराष्ट्र युवती या संघासाठी। सुजित गोलंदाजीसाठी क्रमांक 4चं षटक हाताळताना 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होते। राजू कंग ऑन अ स्ट्राईक। पुढील चेंडू, यावेळी फटका मस्त मोठा आदेश, कळंद्रेच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क। इट्स ह्यूज अँड ह्युमंगस सिक्सर डीजे, जबरदस्त। शुक्रिया डीजे। देखते देखते राजू पहुंच चुके 46 पर, अर्धशतक के बहुत करीब है। 61 2 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले में देखे क्या पावरफुल शॉट था, पुल किया ऑनसाइड पर और दर्शक दीर्घा में गोल किया राजू कंग ने। मैग्निफिसेंट बैटिंग। इस ओवर की अगली गेंद उल्टा से लेग स्टंप के बाहर और शशि जाटव व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। चौथा ओवर है, स्कोर 62 रन 2 विकेट के नुकसान पर। राजू का इंजन गर्म है, गाड़ी चौथी गियर पर। राजूचं इंजिन गरम आहे, 4थ्या गिअरवर गाडी आहे आणि ज्या प्रकारे फलंदाजी करतोय निश्चितच एक ही धावसंख्या खूप लांब जाऊन पोहोचणार आहे। ज्या प्रकारे कॉन्फिडन्सने फलंदाजी करतोय, थोडासा शोल्डर्स डाऊन झाले, त्रिमूर्ती फायटर्स या गोटवाडे संघाचा विचार केला, थोडंसं खेळाडूंच्या मध्ये आत्मविश्वास कमी आहे। यावेळी पाहाल की आता डेलिकेट टच, यावेळी रन आउटची संधी, परंतु खराब फेकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचतील। धावसंख्येत बदल होते, जाऊन पोहोचते 63 अर्थात 63 या धावसंख्येवरती। शेवटचा चेंडू असेल या षटकामधील। चौथा ओवर आखिरी गेंद, राजू कंग के तरफ 47 पर 47, स्कोर 63 2 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले में जय महाराष्ट्र के प्रारंभिक बल्लेबाज राजू कंग ने प्रभावित किया, अर्धशतक के बहुत करीब है और शुभम के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म। सुजीत ने एक विकेट लिया, लेकिन इसके बाद में उनके ऊपर हमला हुआ था। अच्छा फिनिश करना चाहेंगे, कोपर खेलने विलेजेंस से गेंदबाजी करने को तैयार है। कराड़ तालुका प्रीमियर लीग 2025 बहुत ही शानदार आयोजन। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, उसके ऊपर प्रहार, बाउंड्री लाइन की तरफ गेंद जाएगी। क्या बात है, एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है, दोनों तरफ से हमला हो रहा है। वंडरफुल बैटिंग।
थँक्यू डीजे. थँक्यू सर. ही स्पर्धा दीपक दादांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहे, परंतु संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना तो देखील दीपक दादा यांच्या मालकीचा आहे. मी विनंती करेन आशिष सर किंवा मी स्वतः, दीपक दादा काय वाटतंय, मेगा फायनलची लढत, आपला संघ जबरदस्त फलंदाजी, वेळ घेऊ नका. 3 षटकानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला होता. प्लीज, आपल्यालाच उशीर होणार आहे. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी, काय भावना आहेत? जबरदस्त फॉर्म मध्ये राजू, आपला संघ देखील फॉर्म मध्ये, काय वाटतंय? काहीच वाटत नाही. हार्टबीट्स वाढल्यात, धडधड वाढली आहे. बघू काय होतंय. हार्टबीट वाढायची सर गरजच नाही, कारण ज्या प्रकारचा खेळ चालू आहे सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर जय महाराष्ट्र युवती आपल्याला पाहायला मिळते. सुजित नावाचा मास्टर आहे अजून ग्राउंड मध्ये, त्याचीच भीती आहे. बघूया त्यांच्या इनिंगला काय होतं. अच्छी बात है दीपक जी, आपने सामने वाली टीम को हल्का नहीं आका, सबसे बड़ी बात है. राजू तो बहुत अच्छा खेल रहे हैं. स्कोर 69, 69 रन 2 विकेट के नुकसान पर. आखिरी 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण है इस टूर्नामेंट के पहली पारी की. 69 पर 2, 47 पर राजू कंग बल्लेबाजी कर रहे हैं. हनुमान का ये निर्णायक ओवर है. पहले ओवर में केवल 3 रन दिए थे. सेटमैन पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग पर खिलाड़ी है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज राजू कंग. 3 रन चाहिए अर्धशतक बनाने के लिए. इस बार हवा में गेंद है, कवर पर खिलाड़ी. Oh my God. एकदा एफर्ट साठी जोरदार टाळ्या वाजूया. रवी शेवाळ्याच्या एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. अप्रतिम प्रयत्न केला गेला रवी शेवाळ्याच्या माध्यमातून. और रिप्ले पहा. राजू बाल बच गए हैं. एक्शन रिप्ले आपको दिखाएंगे. टेनिस की डॉट इन पर तीसरे विकेट का पतन हो गया है. रनआउट का विकेट. शुभम बैक टू द पैवेलियन. और देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, थोड़ा सा दूर है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. यहाँ रवि है. रवि उड़ता पंची, बहुत ही अच्छा एफर्ट था ये. कमिटमेंट में कोई कमी नहीं है. और रोहित उच्च कोटि की फील्डिंग रही है. कैच नहीं हुआ लेकिन कमिटमेंट कमाल की थी. सर अतिशय चांगला प्रयत्न राहिला गेला आणि स्टँडर्ड आपल्याला जपला पाहिजे. फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे तो, आपण मेगा फायनलची लढत खेळतोय, स्टँडर्ड चांगला आहे तो जपला गेला पाहिजे आणि तो जपण्याचं काम रवी शेवाळ यांच्या माध्यमातून केलं गेलं. पहिला चेंडू येतो निर्धाव, विकेट मिळते शुभम शेवाळची रनआउटच्या रूपामध्ये, परंतु 3 धावांची आवश्यकता आहे 50 साठी राजू गंग यांना. मेगा फायनलची लढत, चांगला चेंडू अपील होते, परंतु विश्वास नाहीये, आत्मविश्वास नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये. अक्षय डफळे यांच्याकडे निर्धाव चेंडूची सांगता होईल. 69 वरती अजूनही धावसंख्या आहे. दीपक थरांनी सर उल्लेख केला, सुजित शेवाळे मास्टर आहे आणि सुजित शेवाळे जोपर्यंत आहे ना, मॅच अजूनही कोणाच्या बाजूने सांगू शकत नाही. 76 चेस धावा केल्या होत्या गेल्या वर्षी. बिल्कुल टपकाने में उछालता, इस बार पॉइंट क्षेत्र में खेल दिया है. टकाटक फटाफट कमाल का परकट और अर्धशतक पूरा. तालियां बजाने का मौका है, रन मारने के मौके होते 1000. अर्धशतक नहीं आता बार बार. राजू कंग, राजू बन गए जेंटलमैन. शानदार बल्लेबाजी. राजू बल्ला ऊपर उठाइए, राजू बल्ला ऊपर उठाइए और तालियां बजाइए. 50 रन फाइनल के मैच में, ग्रैंड फिनाले में ग्रेट बैटिंग बाय राजू. दीपक दादा लोखंडे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक राजू कंग यांच्यासाठी. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळी भिरकावून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर डीजे. शुक्रिया डीजे. राजू कंग का जलवा मैदान के अंदर आप देख रहे हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. 57 पर पहुंच चुके हैं. स्कोर 79 पर 3. 2 गेंदों का खेल आना बाकी है. तोड़ी नाकू, फोड़ी नाकू, भुक्कू पाड़ी नाकू. मैदान के अंदर क्या बल्लेबाजी की राजू ने. 57 रन दे दनादन बल्लेबाजी. इस बार भी आसमान की तरफ हवा में गेंद, बाउंड्री के बाद 4 रन. व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग बाय राजू. रोहित कमाल की बेमिसाल बल्लेबाजी राजू द्वारा. जबरदस्त फलंदाजी समोरच्या क्षेत्रात. यावेळी सेट डाऊन द ग्राउंड सुजित शेवाळे. त्या चेंडू फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरला जातोय. 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात आणि टोटल जाऊन पोहोचतोय तब्बल 86. 5 षटकामध्ये 86 धावा धावफलकावरती. क्या बल्लेबाजी रे राजू की बल्लेबाजी अगर आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियों की आवाज आनी चाहिए. 64 रन 22 गेंदों का सामना किया. 5 ओव्हर के बाद 86 रन. मॅग्निफिसंट बॅटिंग. राजूची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा.
पुन्हा एकदा रोहित मी तुमच्याकडे येईल. आता महत्वाचा सामना आहे. 87 धावांचा डोंगर आहे. हलगी वाजते पण मला वाटतं आता प्रेशर कुकरची शिट्टी पण वाजणार आहे. रोहित काय सांगाल? बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला होता आणि आता पहिल्या षटकात आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी राजूच्या. आपण या ठिकाणी धावा बघूया. 22 चेंडूमध्ये 64. रोहित 1 धाव, तेजस 6, शुभम 7, त्यानंतर सूर्यकांत सध्या मिळाली, त्याला फारसं काही करता नाहीये. पूर्णपणे राजूने डॉमिनेट केले. पण आता प्रश्न तोच आहे, टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो सार्थ ठरवायचा आहे. फक्त आता जास्त वेळ घेऊ नका. राजू कंक तुमची टीम लगेच मैदानावरती येऊ द्या. जय महाराष्ट्र. चला प्लीज रिक्वेस्ट आहे, कारण सूर्यास्त होतोय. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. 87 धावांचे आव्हान आहे. रोहित मी तुमच्याकडे येणार आहे. अत्यंत महत्वाचा सामना आहे. दुसऱ्या बाजूला महत्वाचा या मॅच मध्ये पाटला करण्याकरता बॅटर देखील सज्ज होतील. चला लवकर. जय महाराष्ट्र टीम मैदानात, लाईन मध्ये मैदानात चला. जास्त वेळ नाहीये. 87 धावांचा पाठलाग. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा अतिशय महत्वाचा, अद्भुत, विहंगम आणि रोमर्षक असा दुसरा डाव. डीजे मास्टर या गाण्यानंतर आपण परत एकदा या बॅटर आलेत मैदानावरती. वेळ आपल्याकडे कमी. प्रश्न पुन्हा एकदा तोच असेल, बॅटिंग घेण्याचा निर्णय घेता आला असता फिल्डिंग घेतली. पहिल्या षटकात म्हटलं की ते बरोबर आहे, म्हणजे 7 ठरलंय. दुसऱ्या षटकापासून तो अंगलट आलेला आहे. सर मुमेंट मी मगाशी उल्लेख केला होता, एक मुमेंट मिळाला तुम्हाला जिकडनं सुरुवात झाली तिकडनं मॅचचा टर्न ओव्हर आपण पाहायला मिळाला. दुसरं षटक होतं जिकडे वाईड आणि प्लस चौकार मिळाला. तिकडनं जो मोमेंटम शिफ्ट झाला, मोमेंटम जय महाराष्ट्र युवती संघाच्या बाजूने झाला, तो शेवटपर्यंत अगदी 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाला. 4 षटकामध्ये तब्बल 84 बनवल्या, म्हणजे अप्रतिम, क्लासिकल, जबरदस्त क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राजूच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आता एका बाजूला आपण बघितलं तर निश्चित सुजित वरती लक्ष असेल. मागच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त काम केले. फॉर्म मध्ये खेळावे, मागचं पर्व त्याच्यासाठी चांगलं ठरलेलं आहे. टीम मीटिंग करता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलची आवश्यकता मैदानावरती आहे आणि सुजित सारखा खेळाडू मॅच मध्ये चांगली कामगिरी करू शकतो, तो फॉर्म मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं होतं. म्हणजे एखाद्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्या अगोदर ती विजवायची होती, ती विजवता नाही आली. त्यामुळे दीपक दादा लोखंडे खुश असतील ज्या पद्धतीनं आज मैदानावरती अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज राजू कंक. येस, या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपला प्रमुख पाहुणे, प्रमुख मार्गदर्शक, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे माजी आमदार, सन्माननीय आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळा त्यांचं देखील आपण स्वागत एकदम मोठ्या जल्लोषात करणार आहोत. सर पहिल्याच्या आतमध्ये 87 धावांचं भलमोठं आव्हान. 5 षटकांची मॅच, एका षटकामध्ये 3 धावा होत्या, त्यानंतर 84 कुठल्या गेल्या. उरलेल्या 4 षटकामध्ये सुजित शेवाळेवरती थोडासा प्रेशर जाणवेल का, कारण मोठं टार्गेट आहे, काय वाटतंय? देखिए टारगेट तो बहुत बड़ा है. अगर टारगेट बढ़ाना है तो मैंडेटरी पावर प्ले में आप सामने वाले टीम को टारगेट कीजिए. आप भी रन बना सकते हैं. आपने इसी मैदान पर रन बनाए हैं. विश्वास जताना होगा, खुद के ऊपर यकीन एक बार फिर होना चाहिए, तब जाकर बात बनेगी. 87 धावांचा आव्हान. पहिला चेंडूवरती अपील परंतु उजव्याच्या खूपच बाहेर. आणि सर हे बॅटल आहे ना राजू कंक आणि सुजित शेवाळे. राजू कंक रे बऱ्याच वेळा सुजित शेवाळेला आउट केलेला आहे, परंतु सुजित शेवाळे या सामन्यामध्ये हार मानणारा खेळाडू नाहीये. उगाच त्याला कराडचा डॉन संबोधलं जात नाही. या मॅच मध्ये जेव्हा सिच्युएशन टफ असते तेव्हा सुजित शेवाळेची बॅट निश्चित बोललेली आहे. पाहूयात पहिला चेंडू निर्धाव येतोय, काय करणार? आक्रमण करेल यात कोणतीही शंका नाही. भीतीदायक खेळाडू नाहीये, प्रेशर घेणारा खेळाडू बिलकुल नाहीये सुजित शेवाळे. पुढचा चेंडू. इस बार अच्छा स्ट्रोक बनने के बीचों बीच दो बादल जब टकराते तो विस्फोट शुरू होता है. गेट बाउंड्री लाइन के बाद 4 रन. मारुतीच्या नावानं रुपेश ओवर में आएंगे आपकी तरफ. रुपेश थोड़ा रुकिए. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. आशीष है, आशीष ओवर के बाद आपके पास आएंगे हम. ऑप्टन के बाहर कवर के ऊपर से गेंद को खेल दिया. 1 बाउंस, 2 बाउंस, 1 टू 4. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. सुपर बैटिंग.
दो बादल जब टकरा तो विस्फोट होता है, तो विस्फोट हो रहा है मैदान के अंदर. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने बरोबरीची आग लागलेली आहे. सुजित शेवाळे सुरुवात करून दिलेली आहे आणि ही सुरुवात जर शेवटपर्यंत राहिली तर वादळ यायची निश्चित वाट पाहू. सुजित शेवाळेच्या बॅट मधून इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. सुजीत शेवाले 14 पर पहुंच चुके, 4 गेंदों का सामना किया है. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना, कुछ करके दिखाना. मैदान के अंदर सुजीत जो है बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. हिम्मत ठेवावी लागेल, कॉन्फिडन्सने फलंदाजी करावी लागेल आणि या अशा प्रकारच्या मॅचेस बऱ्याच वेळा जिंकून दिलेले आहेत. सुजित शेवाळे जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा देखना फटका पॉइंटच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क, चौकार. ये देखिए सुजीत का सेल्फी निकालने के लिए एक छोटा बच्चा आ गया है. क्या बात है, क्या बात है. सर आपण दोन्ही संघांची जर तुलना केली, पहिल्या षटकामध्ये जय महाराष्ट्र युवती संघाने 3 धावा बनवले होते. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. 18 धावा धावफलकावरती. सुरुवात जशी पाहिजे तशी निश्चित झालेली आहे. टकाटक बल्लेबाजी हुई है. इस ओवर की अगली गेंद ऑल साइड पर खेल दिया, गैप पे गेंद है, खिलाड़ी बांधने पर मौजूद है. 1 रन लेंगे, अपने पास स्ट्राइक रखेंगे. पहले ओवर की शुरुआत बहुत ही शानदार. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और सुजीत के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. फ्लाइंग स्टार्ट. पहले ओवर में 19 रन बगैर किसी नुकसान के. आशीष हमारे साथ जुड़ेंगे डगआउट में. नक्कीच त्रिमूर्ती फायटरच्या डगआउट मध्ये एकदा आवाज द्या. ज्योतिबाच्या नावानं छान भले महारतीच्या नावानं. या ठिकाणी आपल्या समवेत आज पेनचे सुपुत्र आणि कराड तालुक्याचे एक आवडते समालोचक सन्माननीय रुपेश पाटील सर आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मी विनंती करेन माझे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते पेनगावचे सुपुत्र रुपेश पाटील सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आज या संपूर्ण दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले गेल्याने अप्रतिम उत्कृष्ट समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. सर सुरुवात जबरदस्त झालेली आहे. पाया जो म्हणतो आपण इमारतीचा पाया घालण्याचं काम सुजीतने पहिल्या षटकामध्ये केलेलं आहे. कळस चढवण्याचं काम हे उरलेल्या 4 षटकामध्ये करावं लागेल. और सुजीत को आखिर तक खेलना होगा, तब जाकर मजा आएगा. अगर वो 3 और ओवर खेलते ना तो मैच बिल्कुल इंटरेस्टिंग बन जाएगा. शुभम अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, लेग ब्रेक गेंदबाजी करते, लेदर बॉल का अनुभव के पास, राउंड विकेट गेंदबाजी. इस बार अच्छा शॉट. क्या बात है. वाव! या शॉट साठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सुजीतच्या. थँक्यू. जरा फॅन्सला विनंती करेन, मॅचला उशीर होतोय. सुजित तुझ्यासाठी परत थोडासा डिले करू नका. What a shot, what What a a shot, shot, what look a at shot. this shot. संग्राम लावण यांच्याकडून सुजित शेवाळेला 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दीपक दत्तांचा चेहरा बघा, मगाशी ज्या प्रकारे खुश होते थोडासा धाकधूक आहे, कारण सुजित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. कराड तालुक्याचा पहिला शतकवीर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर तो आहे सुजित शेवाळे. त्यामुळे या फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना सर, मॅच कुठेही गेलेली नाही त्रिमूर्ती फायटर साठी. बिल्कुल सही. 25 रन बगैर किसी नुकसान के, जिसमें योगदान है सुजीत शिल्के का 25 का. क्या कमाल की पाली रही है, अभी तक बढ़िया खेले हैं. इस ओव्हर की अगली गेंद शुभम शिल्के या षटकाचा पुढचा चेंडू टाकण्या करता गोलंदाज सज्ज असणार आहे. ऑन साइडला फटका चांगला, सुंदर बॅटिंग, मनगडाचा छान वापर, कलात्मक बॅटिंग करत असताना एकेरी धाव घेतली गेली. धाबलका धाबा आहेत या एकेरीनं 26 धाबा, बिनबाद 26. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 या दोन संघादरम्यान एक मोठी लढाई. सर नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहे हनुमंत मोरे, त्यानं देखील चांगला स्टार्ट करून देणं गरजेचं असणार आहे. ज्या प्रकारचा टोटल आपण चेस करतोय, हनुमंत मोरेने कोणताही प्रेशर न घेता जास्तीत जास्त सुजितला स्ट्राईक वरती ठेवा आणि जसा त्याला संधी मिळेल त्यानं देखील आक्रमक फटके खेळणं गरजेचं असणार आहे. तर मॅच निश्चितच दोन्ही बाजूने जर आग लागली तर निश्चितच मोठा फटका व्हायला वेळ लागणार नाहीये. रोहित सेंसिबल बल्लेबाजी करे, सेंसिबल बल्लेबाजी करने की जरूरत है. 26 बगैर किसी नुकसान के. हलगी वादक प्लीज गेट वरती या, पाहुणे आलेत. हलगी वादक लेग स्टंप के बाहर गेंद, अंपायर का क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी. वाइड बॉल, रन आएंगे.
आएंगे, करण अर्जुन आएंगे, मैदान के अंदर रहना आएंगे और प्रेशर बनने वाला, टेंशन बनने वाला है. टेन्शन निश्चितच वाढेल, परंतु हलकी वादक आपणास विनंती असेल, आपण गेटवरती जायचे, पाहुणे येत आहेत. वाईट स्वरूपात सर एक धाव जोडली गेली. 27 धावा धावफलकावरती अवघ्या 8 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. हनुमंत मोरे ऑन स्ट्राईक. हनुमंत मोरे थोडंसं प्रेशर मध्ये वाटतायत. देखिए सेंसिबल बल्लेबाजी करने की जरूरत है. सामने से शुभम आके सुजीत आके बिल्कुल उनको बता रहे हैं. शुभम की गेंदबाजी लेग पर गेंदबाज टप्पा खाने के बाद उछाल में रहा है. और सुजीत की अगर बात करें तो गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करे. हनुमंत बैकफुट पर बल्लेबाजी करे तो गेंद को घूमने का मौका दे रहे हैं. सर 3 चेंडूचा पूर्ण होतोय खेळ. 27 धावा. ही धावसंख्या सर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 40च्या आसपास गेली. उरलेल्या 3 मध्ये 47 धावांचं आव्हान राहणार, ते चेसेबल आहे. हे 3 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. पहा समोरच्या क्षेत्रात खेळ आहेत, परंतु इकडे क्षेत्ररक्षक तेजस गारे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. लॉंगॉमच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल या चेंडूवरती. मुश्किलों से भाग जाना आसान होता, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लड़ने वालों के कदम में जहां होता है. लड़ना होगा. टोटल बड़ा है, बैटर बड़ा है और सामने गेंदबाज शुभम गेंदबाजी करने के तैयार. सामने सुजीत के ऊपर भी निगाह रहेगी. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. ऑन साइड पर क्या बात है, अप्रतिम फटका. चेंडू बन जाईल का? षटकार की चौकार बघूया. अप्रतिम फटका खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शानदार बॅटिंग या ठिकाणी होते. फ्लॅट षटकार इथे तारे. शेवटचा चेंडू आहे. 34 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात मिळाल्या, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, स्लोवर वन केला, गती परिवर्तन केलं शुभम शेवाळे यांनी. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळेल. 2 षटकानंतर सर 35 धावा धावफलकावरती लागतायत. चांगली सुरुवात आहे. 17च्या सरासरीने 17.50च्या सरासरीने या धावा बनवल्या गेलेल्या आहेत. यस रोहित दादा 2 मिनिटं आपण याची थोडीशी चर्चा करत आहोत. गणपती बाप्पा महाराष्ट्र संघ कोणत्या गोलंदाजी जबाबदार? आशिष तुझा आवाज कट होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35. आता आपण पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठावरती. मान्यवर येत आहेत. रोहितजी मान्यवरांचं शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम. आमच्या समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन सातत्याने समाजसेवेमध्ये आपण पाहिलं तर असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय नारायणजी शिंदे साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित बिनबाद 35. बिनीच्या जोडीनं बिंदास बॅटिंग केले आणि विशेष करून सुजित त्यांना डॉमिनेट केले. 33 धावा. ज्याप्रमाणे कंक मैदानावरती खेळला राजू, तशाच पद्धतीनं सुजितनं टीट फॉर टॅट उत्तर दिलेलं आहे. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राजू कंक. 18 चेंडू सर 52चं समीकरण आहे. 2 षटकामध्ये 35 बनल्या, 3 षटकामध्ये 52 बनू शकतात. प्रयत्न करावे लागतील. सुजित शेवाळे पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक मोठा झेल. सुजित शेवाळेचा झेल सोडताय तुम्ही तर निश्चित तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये हा झेल खूप महाग ठरू शकतो. रोहित हा त्याचा 5वा झेल आहे. 5वा झेल आहे. असं वाटतं की तो आज नशीब खिशात घेऊनच फिरतोय. नशिबाचा वडापाव खाऊन आलेला आहे आणि झेल इतकी सुटले. मागच्या इनिंग मध्ये बघा, मागची इनिंग बघा, 3 झेल सुटले होते, आता 4था आहे. तेजस अंबवडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आता मात्र डोक्याला हात लावतील. निश्चितच शिट्ट्या वाजतील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुजित आहे ना, आता मात्र तुमच्या शिट्ट्या जोपर्यंत सुजित आहे तोपर्यंत तुमच्या शिट्ट्या नक्कीच वाजतील. रोहित सर्वात महत्वाचं म्हणजे आता जर डोक्याला त्याने हात लावला असेल ना तर तेल लागलं असेल परत एकदा. आणि मला वाटतं ते तेल सकाळी डोक्याला तेल लावलं, ते हाताला लावून आला आणि त्यामुळे झेल सुटलेलं आहे. नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न होते, परंतु राजू कंक देखील सर हुशार गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा विकेट घेतलेली आहे, परंतु यावेळी कव्हर्सला खेळले. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर. सीमारेषा चिरणारा फोडणारा चौकार. डीजे शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. इस बार सुजीत 39 पर बल्लेबाजी कर रहे हैं. व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. टोटल बड़ा है, बैटल बड़ा है, टारगेट है उनके सामने. उनको मालूम है गेंदबाजों को किसी से टारगेट करना है. 39 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया है. धुआंधार बल्लेबाजी सुजीत द्वारा. 41 रन बगैर के सुरक्षा. ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए. टेनिस क्रिकेट .in पर ऍक्शन रिप्ले. या षटकाचा पुढचा चेंडू. राजू कंक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. खेळण्याची जबाबदारी सुजित स्ट्रायकर यांना.
अकुटुंबाचा चेंडू त्यावरती आक्रमण केलं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चेंडू. पुन्हा चेंडू. सकाळी डोक्याला लावायचं तेल त्यानं हाताला लावलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटलाय. हा 5वा झेल, 6वा झेल सुटलाय. सुशांत या ठिकाणी खेळाडू बदललाय परंतु खेळ नाही बदललेला आहे. खेळाडू बदलला परंतु खेळ बदललेला नाही. सुजीतचं नशीब निश्चित मॅच घेऊन जाणार का? येणाऱ्या कालावधीमध्ये हे 2 झेल संगमालकास दिनाने जाणारी बाईक घेऊन जाणार का? हे येणाऱ्या कालावधीमध्ये सर सिद्ध होईल, कारण आपण विजय संगमालकास या ठिकाणी एक आकर्षक बाईक देतोय. ती बाईक सुजित शेवाळे आपल्या संघमालकाला मिळवून देणार का? हे येणाऱ्या 15 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडूचा सर खेळ पूर्ण होतोय. 43 धाव फलकावरती. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अवघ्या 44 बनवायचे आहेत. मॅच ऑन आहे, मॅच रेडी आहे. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. सुजित शेवाळे ऑन स्ट्राइक. सुजित शेवाळेनं सातत्यानं खूप चांगली कामगिरी केली. अकुटुंबाचा चेंडू त्यावरती आक्रमण केलंय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडक आहे, इथे धूम धडक आहे. कडक बेधडक बॅटिंग. सुजितची बॅटिंग तुम्हाला आवडत असेल तर टाळ्याचा गजर करायला काही हरकत नाहीये. बेधडक बॅटिंग त्याने केली. डीजे लावा, वाजवा, एकदा वाजवा. किती 49 धावा. आपण दुसऱ्या बाजूला सुजित शेळके खेळतोय 47 वरती. राजू कंकने अर्धशतक ठोकलंय. दुसऱ्या बाजूला सुजितला संधी आहे. ऑन साइडला करण्याचा प्रयत्न, स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चांगलाच रंगला दुसरा डाव. आता हे मैदान राहिलेलं नाहीये. हे मैदान कोपरखैन्याचं मैदान रणभूमी झाले. जर हे रणभूमी असेल तर मैदानातला प्रत्येक खेळाडू योद्धा आहे. हा डाव रंगलाय. मैदानात जणू काय आणलाय युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या मॅच मध्ये नाव करण्याकरता प्रत्येक खेळाडू आपण मैदानात लढताना पाहतोय. आणि हा सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. कोणाला सुटले हा, कोण खाऊन जाणारे भाव. सामना रंगलाय, सामना रंगलेला आहे. सामना निश्चित रंगलेला आहे. 15 चेंडू 47 धावांची घणाघाती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू या षटकामध्ये सुजित शेवाळ्याच्यासाठी. पॉइंटला खेळ क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर. एकदा बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचं सुजित शेवाळ्याच्या बॅट मधून. क्लासिकल इनिंग. डीजे वाजू द्या. सुजीत ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले. ये खिलाड़ी है सुजीत शेवाले. क्या बात है, अर्धशतक है. 318 का स्ट्राइक रेट. ये बल्ला ऊपर चला गया. खलबली मचाई है. मैं खेलूंगा 53 बगैर के नुकसान के. 3 ओवर का खेल समाप्त हुआ और ये कमाल का स्ट्रोक था. बेमिसाल बल्लेबाजी, टकाटक, पटापट, अपर कट. सुजीत 51 रन जड़े हैं. 16 गेंदों का सामना किया. अब जाकर दोबारा मैच का कंटिन्यू करना बहुत जरूरी है. ज्यादा चर्चा ना करें, ज्यादा चर्चा ना करें, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. सर सुजित शेवाळ्याच्या अर्धशतकासाठी सूरज शेवाळे त्यांचे बंधू सूरज शेवाळ्यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक येते. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सर हा मोमेंटम आहे कंटिन्यू ठेवला पाहिजे. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय सुजित शेवाळे. 16 चेंडू 51 धावांची बहारदार केली. 87चं टार्गेट होतं. 3 मध्ये 53 बनले. 2 मध्ये 34 बनवायचे आहेत. सामन्याला लगेच सुरुवात करा. अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. मोमेंटम को बरकरार रखना है. मैं समझ सकता हूं अगर सुजीत आने वाली जो 12 गेंदे खेलते हैं ना तो मजा आएगा. विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. अगर विकेट के ऊपर ये खड़े रहे तो 34 रन बना सकते. ये देखिए जो अर्धशतक बना उसके बाद में बल्ला तारामंडल में चला गया था. सर संत बाळूमामा संघाचे सर्व ओनर दिनकर शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून सुजित शेवाळ्याच्या अर्धशतकासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होतो. सूरज शेवाळ्यांच्याकडून 5001 आणि संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्व दिनकर शेवाळे नाना यांचे माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक सुजित शेवाळेच्या अप्रतिम फलंदाजीसाठी. सर 12-34चं समीकरण. आता मात्र प्रेशर फिल्डिंग साइड वरती असेल कारण 2 झेल सोडल्यानंतर ना ज्या प्रकारे आक्रमण करतोय सुजित शेवाळे, प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर असणार आहे. और मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना पसंद करते हैं. बहुत शानदार बल्लेबाजी रही है. 12 गेंदों में 34 रनों की जरूरत है. कहानी इंटरेस्टिंग है. अब चक्कर कोपरखैने विलेज एंड से गेंदबाजी हो रही है. सर हनुमंत मोरे फ्री हँड खेळणं गरजेचं आहे. सुजितला स्ट्राइक एंडवरती आणणं गरजेचं आहे. मॅच ऑन आहे. आता मात्र सुजितसाठी फक्त तुम्ही त्याला साथ द्या. त्याच्या माध्यमातून निश्चितच एक चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे.
खराब शॉट, बहुत ही खराब शॉट। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद को रीड नहीं कर पाए। इस वक्त बहुत ही खराब शॉट। छाता और दिमाग तभी काम करते हैं जब उसको आप खुला रखते। पहली गेंद पर वो आपको सिंगल लेना था, वो आपने बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया। बिंदी गेंद के साथ आगाज किया गया सूर्यकांत द्वारा। सूर्यकांत ने बल्लेबाज को शांत रखा है। बिलकुल शांत रखा आहे आणि सुजित शेवळला स्ट्राईक एंडवरती खूप महत्त्वपूर्ण असणाऱ्या मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम सर आपल्याला पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रातील जेवढ्या पण लीग झाल्या ना, कुठल्याही स्पर्धेला आपण पाहिलं सर एवढं प्रेक्षक उपलब्ध नव्हतं. आणि निश्चित सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून कराड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार आभार आभार. एकदा टाळ्या वाजवूयात या मॅच साठी. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी विरुद्ध जय महाराष्ट्र येवती. फुलटॉस वरती आक्रमण केलं. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एक बाउन्स, चेंडू वन बाउन्स, टू बाउन्स, इमारतच्या बाहेर येतोय चौकार. कि दिया जरा ना कहा मना है। बीच मैदान पर देखिए तो हनमन के बल्ले से भी एक अच्छा स्ट्रोक आ गया। अब आपके पास 10 गेंदे हैं, 30 रनों की जरूरत है। सूर्यकांत अपने बॉलिंग माप पर तैयार। स्कोर 57 बगैर किसी नुकसान के। शॉट पिच गेंद पॉइंट क्षेत्र में खेल दिया। गेंद पॉइंट बॉलर की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल हो रही है। भाग रहे खिलाड़ी 2 रन मुकम्मल किए हैं या एक बार फिर 2 या सिंगल ही आ गया। अपने पास स्ट्राइक रखते हुए सुजीत, अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज हनुमंत का। अब जाकर 58 बगैर किसी नुकसान के। 9 गेंदों का खिलाना बाकी है। 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार। अब विस्तार करने का समय आ गया। विस्तार करण्याची वेळ आलेली आहे. 9 चेंडू 19 धावांची गरज. येणारे 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. सुजित शेवाळे 51 धावांवरती फलंदाजी करतोय. 5 चेंडू 6 वरती हनुमंत मोरे साथ देतोय. सूर्यकांत दादा एक हरवणारे खेळाडू, एक लिजेंडरी खेळाडू, वय वर्ष 45, परंतु मैदानाच्या आतमध्ये तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यांचा देखील नेहमी राहिलेला आहे. अनुभवी खेळाडू आहेत. आपला अनुभव पणाला लावणार का सुजित शेवाळच्या विरोधात हे 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मॅच ऑन आहे. 9 चेंडू 19 धावांचं समीकरण. सूर्यकांत दादा, सुजित शेवाळेसाठी डॉट चेंडू, डॉट 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 डॉट, एक डॉट. खूप सारा प्रेशर. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. अवघ्या 5 धावा सर खर्च करतोय. जो मोमेंटम होता ना कुठेतरी थंडावलं गेलंय. ब्रेक किया, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अब आपके पास अभी और 8 गेंदे हैं, 29 रनों की जरूरत है। शानदार गेंदबाजी इस ओवर में सूर्यकांत द्वारा। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, कमर पर खिलाड़ी रन लेना चाह रहे थे, मना किया गया। वो बिल्कुल वो 3 रन आपको लेने थे, वहां सिंगल नहीं आपको लेना था। सिंगल से एक बार फिर आपने स्ट्राइक अपने पास रखा, लेकिन 3 से अगर आपके पास स्ट्राइक रखता तो और कुछ अलग हो सकता था। तो विश्वास भी जताने का समय था, लेकिन अब सूर्यकांत ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। 7 गेंदों का खेल, 29 रनों की जरूरत है। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने सूर्यकांत है, मैं छक्का कैसे मारूं? सोचते रहेंगे तो बात में बनेगी। भाई ये मैच बनाने के लिए वो बड़ा स्ट्रोक चाहिए, तब जाकर एक बार फिर मैच में वापस आने का मौका मिलेगा। तारीफ करने की, प्रशंसा करने होगी सूर्यकांत की, क्या कमाल की गेंदबाजी रही है। वर्ष 45 सर, जबरदस्त गोलंदाजी, फिटनेस पहा, गोलंदाजी पहा आणि अगदी डोक्याने, शांत डोक्याने जे मोमेंटम होतं ना ते शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि अतिशय टॅक्टिकने गोलंदाजी करताना आपल्याला सूर्यकांत दादा पाहायला मिळते. 5 चेंडू अवघ्या 5 धावा खर्च करतात या षटकामध्ये. शेवटचा चेंडू डिफेन्सिव्ह की अटॅक. सुजितच्या बॅट मधून इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज 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 ह्युमंगस सिक्सर. डीजे वाजवा एकदा. रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 64 रनों की साझेदारी सुजीत और हनुमान के बीच। अब आपके पास 6 गेंदे हैं। समीकरण आपके स्क्रीन पर रहेगा। 23 रनों की जरूरत, 6 गेंदे 23। रोहित, समस्या क्या रहेगी? आपके सबसे बेहतरीन खिलाड़ी नॉन स्ट्राइकर एंड पर है। ऐसा नहीं कि हनुमान के पास काबिलियत नहीं, लेकिन रोल का पता होना चाहिए। क्या करना है, क्या करना है, इस पर क्या जरूरत है, टीम की मांग क्या है, समय की मांग क्या है, वो एक बात पर पूरी करने का समय आ गया। समय ज्यादा नहीं है, रोशनी बहुत कम हो रही है। Yes. डूबता हुआ सूरज, कम होती में रोशनी। ये आने वाली शाम किसके नाम? इस शाम में अपना नाम करने के लिए खिलाड़ी तैयार है। आखिरी ओवर है, 6 गेंदों का खेल है, 23 रनों की जरूरत, 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता। मैदानावरती आपण पाहू शकता अप्रतिम असा खेळ आहे. पराभव लागतो सर्वांच्या जीवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी.
कराड तालुका प्रीमियर लीग 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा सर. अनुभव सांगतोय 6-6 होणार नाही, 6-8 होणार नाहीत, परंतु 6-23 नक्कीच होतील आणि प्रयत्न करेल सुजित शेवाळे. मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत काही पॉसिबल आहे. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजीसाठी वाजवूयात. 6 चेंडू 23 धावा, शेवटची 5 मिनिटं. KTPL 4.0 चा महाविजेता कोण ठरणार? शेवटचा षटक सतीश इंगळे, मॅन फ्रॉम काटेकरवाडी. पहिला चेंडू खराब 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 नावची संधी, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. काय केलं होतं हनुमाने? एक थोडासा लो कॉन्फिडन्स वाटतोय हनुमाचा, परंतु आता मात्र गोटेवाडी संघासाठी जमेची बाजूक सर सतीश इंगळेच्या विरोधात. फटाके वाजवू नका प्लीज, फटाके 5 वाजवू गेंदों नका. का खेलना बाकी है. 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ये आने वाली 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी 65 बगैर किसी नुकसान के. रोहित, लेकिन जो फाइनल का मैच है ना, वो फाइनल के बराबर ही होना चाहिए. तो लग रहा है मैदान के अंदर वो ग्रैंड फिनाले चल रहा है. कराड तालुका प्रीमियर लीग 2025 का चैंपियन कौन बनेगा? सवाल का जवाब आपको मिलने वाला है. जय महाराष्ट्र या त्रिमूर्ति बगोटेवाड़ी कांटे की टक्कर मैदान के अंदर. इस पक्ष टाइकरेन पर सुजीत शेलके. इस ओवर की अगली गेंद टॉस के आंसर पर खेलते हैं. बाउंड्री पर खिलाड़ी है, क्या रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे. कड़कड़ी चौकार, खड़कड़ी चौकार, दंदड़ी चौकार. फटाके लावू नका, फटाके लावू नका प्लीज, फटाके लावू नका प्लीज. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो शिवसेना संपर्क प्रमुख कराड तालुका कराड आणि पाटण. शीतलताई सूर्यकांत कचरे सर, मॅडम, match आता मनापासून बसून- अधिक स्वागत. थँक्यू. मॅच आता बसून कॉमेंट्री करण्याची राहिली नाही. 4 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 18 धावांचं समीकरण. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी विरुद्ध जय महाराष्ट्र येवती. सतीश शिंगळे विरुद्ध सुजित शेवाळे, गणेश काटेकर विरुद्ध दीपक दादा. पुढचा चेंडू सतीश यांचा ऑफ स्टंपच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. वाह 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 भाई वाह, क्या बात है. वाजवा क्या वाजवा. बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी और एक कड़क शॉट. What a match. थैंक यू डीजे. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. 3 गेंदें 12 रनों की जरूरत है. एकदम मॅच आवडली असेल ना सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. मेगा फायनल KTPL 4.0 चा अंतिम सामना. 3 चेंडू 12 धावांची गरज. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात. टाळ्यांचा गजर, हृदयाची धडधड पुन्हा एकदा वाढले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. आखुंटपती चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. टाळ्यांचा गजर होतोय, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर होतोय. Review. हृदयाची धडधड वाढलेली आहे. व्हाईट बॉल कॅन्सल केलेला आहे. 2 चेंडू 12, 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. टाळ्यांचा गजर करत राहा. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. रोमहर्षक उत्कंठवर्धक सामना, पैसा वसूल मैच. कांटे की टक्कर मैदान के अंदर. वक्त का बोरा, छत्र की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का ये 4था साल, कमाल बेमिसाल. प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2-12. It's out of the park. Huge. ओहो माय गॉड, क्या मुकाबला. 1 गेंद 6 रन की जरूरत है. जब तक मैदान के अंदर सुजीत है तब तक टाइगर जिंदा. शॉर्ट पिच गेंद बैकफुट में चले गए, बॉल को बाउंड्री लाइन के बाहर तारा बंडल में भेज दिया था. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. खेल ताज को या जिंदगी का अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो. 1 गेंद 6 रन की जरूरत है. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये ज्या फायनलची अपेक्षा करत होते एवढे सारे प्रेक्षक, त्या प्रकारचा फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. सर 5-7 करायचे होत्या, 1-6 समीकरण आहे. बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या मॅचेस झालेल्या आहेत आणि सुजित शेवाळे ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, चान्सेस सध्या त्याच्या बाजूने आहेत. 1 चेंडू 6 धावा. KTPL 4.0 चा महाविजेता कोण होणार? शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सतीश इंगळे विरुद्ध सुजित शेवाळे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती विकेट, विकेट, विकेट. जय महाराष्ट्र, कांग्रेचुलेशन. लाजवाब मुकाबला.
त्रिमूर्ति गोटेबाड़ी फाइटर संजय मराठे के बीच। और ये देखिए ये नजारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान था हमारा, ये बुलबुले हैं। व्हाट अ मैच। अतिशय जबरदस्त कामगिरी केली जय मराठे संघानं, त्यांचं मनापासून अभिनंदन 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 अभिनंदन। जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराव्यास कोणी, वाट कोणाची पाहू नका, यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका, जिंकल्याशिवाय राहू नका। डीजे मास्टर पुन्हा एकदा यायचं आहे, सेलिब्रेशन मैदानावरती होतंय। किरण पण आमच्या बरोबर आमचे तिन्ही अंपायर्स आपण या, तुमचा सन्मान आम्ही करतो। तिन्ही अंपायर्स आमचे आपण या लगेच आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला। सरपंच साहेब आपल्या शुभ हस्ते आमच्या तिन्ही अंपायर्सचा सन्मान आपण घेत आहोत। वेलकम शशी सटम, संपूर्ण रुपेशी सावंत सर, कोळी सर, आपण सर्वांनी या प्लीज। डीजे वेलकम, डीजे वेलकम। त्याचबरोबर आपण सुजितला पाहू शकता, सुजित लढबया खेळ, दीपक लोखंडे आणि आता सुजितची गळाभेट या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे कोकणात आमच्या 2 पालख्या आल्या ना की 2 पालख्यांची भेट होते, आज तशा प्रकारची भेट सुजित आणि दीपक लोखंडे या दोघांची झालेली आहे। काय लढलाय मैदानावरती। त्याचबरोबर किरण मी तुमच्याकडे येतो, कारण ऑफिशियलचा सन्मान होतोय। ओव्हर टू किरण, नमस्कार। कोळी सर, सटम सर, आम्ही विनंती करेल आपण आपल्या सर्वांचे सन्मान, सरपंच साहेब आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान घेतले जात आहेत। किरण, आणखीन एक दृश्य, मैदानातलं दृश्य देखील अद्भुत आहे। तिथे दीपक लोखंडे साहेब जे आपले आधारस्तंभ आहेत, त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत सुजित मैदानावरती असेल तोपर्यंत सामना जिंकणं सोपं नाही। तो लढला मैदानावरती, अप्रतिम कामगिरी केली आणि सर्वांची मनं जिंकलेली आहेत। सध्या आता हे दृश्य आहे, कारण आपला हा वाव मोमेंट या संपूर्ण स्पर्धेचा। कौतुक करायला लागेल सुजित शेवाळेचं, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही, शेवटी पानानेही साथ सोडली पण पट्ट्यानं बहर न सोडलं नाही, लढला हा पट्ट्यात शेवटपर्यंत लढला। कौतुक इथे राजू कंगचं असेल, तेवढंच कौतुक शेळकेचं असेल, ज्या पद्धतीनं या शेवाळेचं असेल, सुजित शेवाळेचं असेल, अप्रतिम कामगिरी केली सुजित शेवाळे, लढला पट्ट्या, लढला मैदानावरती आणि म्हणून आजची ही स्पर्धा सुपरहिट ठरलेली आहे। मोठी धावसंख्या होती, त्याचा पाठलाग करायचा होता, एकतर्फी सामना होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली गेलेली आहे। हलगीवाले कोणा हलगीवाले, नक्कीच सुजित बद्दल एकच सांगेल, रडून काही बदलत नाही, थांबून यश गवसत नाही, उठ उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा कधी हरत नाही। पडल्याने तू थांबू नकोस, स्वप्नाला तू माती लावू नकोस, काळोखात पण झळकणार आहेस तूच, आकाश विझवू नको। आणि मला वाटतं आजचा हा सामना जो आहे ना, इथे एका अर्थी जर एक संघ कागदावरती जिंकला असता तर क्रिकेटच्या खेळाचा विजय झालेला आहे। शशी साटम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे, आमचे ऑफिशियल आहे। हलगीचा आवाज येतोय, दुसऱ्या बाजूला
राजू कंगना आज 64 धाबा ठोकल्या तर सुजित शेमाळेनं 73 धाबांची शानदार खेळी साकारली. तर विजय संतोष शेमाळे. संतोष शेवाळे आपण व्यासपीठावरती या. संतोष शेवाळे, संतोष दादा शेवाळे आपण व्यासपीठावरती या. संतोष दादा व्यासपीठावरती या आपण.